नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इत्ता 7वीचं प्रकरण घेणार आहोत, दुसरं पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार. तर बघा मुलांनो, आपल्याला ह्या प्रकरणामध्ये अभ्यास बघायचा आहे. अभ्यासानंतर आपल्याला ह्या प्रकरणावर आधारित सराव घ्यायचा आहे, खेळ घ्यायचा आहे आणि ह्याच प्रकरणावर आधारित आपल्याला परीक्षा सुद्धा द्यायची आहे आणि काही शेवटी प्रश्न उत्तर आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर बघा मुलांनो, आज रेडी आहात तुम्ही? व्हेरी गुड. आज आपण प्रकरण घेऊया पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार. तर बघा, प्रकरण सुरुवात करायच्या आधी, याचा अभ्यास सुरू करायच्या आधी आपण सगळ्यात प्रथम मुलांनो सांगा, प्रकरणाचं नावच आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय होते मुलांनो? याच्या मागील इत्तेमध्ये आपण शिकलेलोच आहोत आणि आपण त्याचं काय बघितलेलं आहे? पूर्णांक संख्यांचा आपण बेरीज आणि वजाबाकी कसं करतात हे बघितलेलं आहे. तर पूर्ण संख्या म्हणजे तर माहीतच आहे तुम्हाला, आणि पूर्णांक संख्या म्हणजे व्हेरी गुड, म्हणजे ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य याचा जो समूह आहे त्या समूहाला आपण काय म्हणतो मुलांनो? पूर्णांक संख्या म्हणतो. तर बघा, आपण मागील इत्तेमध्ये आपण हे अभ्यासलं आहोत की त्याचा बेरीज कशी करतात, वजाबाकी कशी करतात, आणि आज आपल्याला काय बघायचं आहे मुलांनो? त्याचा भागाकार कसा करतात पूर्णांक संख्यांचा आणि पूर्णांक संख्यांचा गुणाकार हे बघूया. तर चला आता अभ्यासाला सुरुवात करूया आपण. अभ्यासामध्ये बघा मुलांनो, आपण प्रस्तावना बघूया. प्रस्तावनामध्ये आताच मी सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. तर बघा मुलांनो, मागील इत्तेमध्ये आपण पूर्णांकाची काय शिकलो होतो? मागील वर्गामध्ये आपण पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करायला आपण मागील 6व्या वर्गामध्ये आपण शिकलेलो होतो. आणि आता आपण या पाठामध्ये, या प्रकरणामध्ये काय शिकणार आहोत की पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार कसं करायचं आहे ते बघणार आहोत. तर बघा, मागील इत्तेमध्ये मुलांनो आपण बेरीज आणि वजाबाकी कशी करतात हे बघितलं आहे. तर आपण थोडं रिकॉल करूया मुलांनो. जसं समजा 5 अधिक 3, बघा ह्या दोन्ही संख्या कशा आहेत? धन संख्या आहेत. यांची बेरीज किती येईल मुलांनो? 8 येणार आहे. तसंच बघा मुलांनो, समजा एक संख्या ऋण आहे, ऋण 5 अधिक ऋण 3 करूया तर काय येईल मुलांनो? ऋण 5 अधिक धन 3 करूया. समजा ही संख्या सुद्धा धन आहे, धन 3 करूया तर याचं उत्तर किती येईल मुलांनो? व्हेरी गुड, ऋण 2 येणार आहे, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह इथे समोर द्यायचं आणि जे मोठ्या संख्येसमोर चिन्ह दिलेलं आहे ती क्रिया आपल्याला करावी लागेल. तसंच बघा मुलांनो, समजा ऋण 8 वजा ऋण 8 आहे तर काय येईल मुलांनो उत्तर इथे? व्हेरी गुड, शून्य उत्तर येणार आहे का? नाही, याचं उत्तर येणार आहे 8 आणि 8 16 आणि ऋण 16 असं उत्तर आपल्याला येणार आहे. समजा मुलांनो बघा, एक संख्या ऋण 5 आहे वजा ऋण 3 आहे तर याचं कसं येईल मुलांनो? व्हेरी गुड, याचं येईल ऋण 5 ऋण ऋण धन 3 होईल आणि आपल्याला क्रिया कोणती करावी लागेल? ऋणाची, म्हणजेच ऋण 2 येणार आहे, वजाबाकी करावी लागेल, म्हणजे याचं उत्तर ऋण 2 येणार आहे. तसंच मुलांनो, समजा ऋण 8 अधिक ऋण 9 आहे तर आपण कसं सोडूया मुलांनो हे? ऋण 8 अधिक, आपण मागील इत्तेमध्ये शिकलेलोच आहोत, धन ऋण ऋण होणार आहे, म्हणून इथे काय येईल? ऋण 9 येणार आहे, म्हणजेच 17, ऋण 17 हे येणार आहे. तर अशा प्रकारचं आपण बघा, मागील इत्तेमध्ये आपण 6व्या वर्गामध्ये हे सगळं शिकलेलोच आहोत आणि तुम्हाला ते रिवाइज सुद्धा झालेलं आहे. तर आता आपण समोर वाढूया मुलांनो. आपण गुणाकार कसा करतात आणि भागाकार कसं करतात ते बघूया. स्पष्टीकरण बघूया मुलांनो. बघा, स्पष्टीकरणामध्ये आपण पूर्णांक संख्याचा आपण जो गुणाकार आहे तो आता इथे बघणार आहोत. बघा, आपण पूर्ण संख्यांचे गुणाकार व भागाकार शिकलो. बघा, पूर्ण संख्यांचे तर गुणाकार आणि भागाकार हे सुद्धा आपण मागील इत्तेमध्ये शिकलेलो आहोत. या क्रिया करण्यासाठी फाडे देखील तयार केले जातात, बरोबर आहे? फाडे आपल्याला तयार राहणं जरुरी आहे, माहीत असणं जरुरी आहे, तर आपण फाडे सुद्धा तयार करतो. आणि बघा, आता समजा बघा, पूर्ण संख्या आहे, समजा आपल्याला 12 दिलेली आहे
आणि 12ला आपण 6ने भागायचं आहे. तर कसं भागाकार करायचं हे सुद्धा आपण इथे शिकलेलो आहोत मुलांनो. म्हणजे 6 भागिला 12. तर आपल्याला काय करावं लागेल, 6च्या फाड्यामध्ये 12 केव्हा येते हे पाहावं लागेल. म्हणजेच इथे म्हटलेलं आहे की या क्रिया करण्यासाठी फाडे देखील तयार केले आहेत. तर बघा आपण 6च्या फाड्यामध्ये 12 केव्हा येतं, 6चा फाडा 6 दुने 12. मग इथे बघा 2 मधून 2 गेले 0, एकातून 1 गेला 0. म्हणजे ह्या भागाकाराची बाकी जी आहे ती किती आली, ती 0 आली होती आणि भागाकार 2 आला होता. तर अशा प्रकारे आपण भागाकार सुद्धा बघितलेला आहे मुलांनो. गुणाकार कसा करतात ते सुद्धा आपण बघितलं आहे. समजा 12 गुणीला 6 करायचं आहे, तर आपण कसं करूया, 6चा फाडा आधी, समजा आपल्याला 12चा फाडा येत नाहीये, डायरेक्ट 12चा फाडा आपण 6 म्हणू शकतो, किंवा नाही येत आहे तर 6नी पहिले 2ला गुणूया, कारण एकक स्थानी 2 आहे, दशक स्थानी 1 आहे. मग 6 गुणीला 2 करूया मुलांनो, तर किती येईल, 6 दुने 12ची आपण इथे 2 लिहूया, हातचा 1 इथे वर देऊया, 6 1 6 आणि 6 मध्ये 1 टाकलं तर 7. म्हणजे बघा किती आलं, 72. 12 गुणीला 6 केल्यावर उत्तर किती येते, 72 येतो. आणि 12चा फाडाही तुम्ही म्हणून बघा, 12 सखम 72, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर ह्या प्रकारचे जे क्रिया आहेत हे आपण मागील इत्तेमध्ये शिकलेलो आहोत मुलांनो, की गुणाकार कसा करतात, भागाकार कसा करतात. तर आता आपल्याला काय बघायचं आहे की आपल्याला मागील इत्तेमध्ये आपण काय बघितलेलं आहे की पूर्ण संख्यांचा गुणाकार आणि भागाकार बघितला होता. तर आज आपल्याला पूर्णांक संख्यांचा बघायचा आहे. आणि बघा पूर्णांक संख्या म्हणजे काय होते हे पण तुम्हाला माहित आहे मुलांनो. बघा जसं सांगते मी की जसं बघा नंबर लाईन आहे, संख्या रेषेवर बघा अशा प्रकारची संख्या रेषा असते. मग इथे मधात काय असतं, 0 असतो. आणि याच्या डावीकडे सगळ्या काय असतात मुलांनो, सगळे पॉझिटिव्ह नंबर, इकडे सगळे निगेटिव्ह असतात. बघा इकडे -1, -2, -3, -4, -5. तसंच इथे बघा 1 2 3 4 5. तर अशा प्रकारे बघा संख्या रेषेवर डावीकडे ऋण संख्या, 0 आणि धनसंख्या. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय होते, ह्या सगळ्या संख्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये धनसंख्या पण येतात, ऋण संख्या पण येतात आणि 0 पण येतात, याच्या समूहाला आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो. तर बघा मुलांनो, ऋण संख्या, धनसंख्या आणि 0 मिळून जो समूह आहे त्यातील संख्यांचे आता आपल्याला गुणाकार पाहायचे आहेत आणि त्यालाच आपण पूर्णांक संख्या म्हणतो. तर बघूया मुलांनो, गुणाकार बघण्यासाठी काही नियम आहेत. -3 अधिक -3 अधिक -3 अधिक -3 ही बेरीज म्हणजेच काय झालं मुलांनो, बघा संख्या सारखीच आहे, इथे आपल्याला दिलेली आहे. मायनसला आपण काय म्हणतो मुलांनो, ऋण. -3 अधिक -3 अधिक -3 अधिक -3. तर बघा इथे ही ऋण 3 ही 4दा संख्या लिहिलेली आहे. तर आपण बघा, आपण गुणाकार का बरं करतो मुलांनो, आपल्याला बेरीज तर बेरीज येते, वजाबाकी येते, मग गुणाकार करण्याची का बरं गरज पडली. कारण बघा आपण 30 संख्या, समजा एकसारखी संख्या आहे ती कितीदा आपण 30 संख्या ऍड करणार आहोत. जसं समजा आता 15 आहे तर 15 आता आपल्याला 10 वेळेस ऍड करायचे किंवा 15 5 वेळेस, तर आपल्याला 15 अधिक 15 अधिक 15 अधिक 15 अधिक 15 अशी ही बेरीज करावी लागेल, मग ती बेरीज येईल. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, रिपीटेड ऍडिशन. तर ही वारंवार 30 ऍडिशन आपल्याला बेरीज करावी लागत होती, म्हणून आपण काय केलं, त्याच्यासाठी त्यालाच आपण मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा आपण करू शकतो, गुणाकार मध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे इथे असं करायचं तर आपण काय करूया, 15 गुणीला किती वेळेस आहे, 1 2 3 4 5, म्हणून आपण 15 गुणीला 5 करूया, तर उत्तर 15 5 75. आणि याची बेरीजही केली तरी उत्तर कसं येणार आहे, सारखंच येणार आहे, फक्त क्रिया कशी आहे, वेगळी आहे. तर इथे पण बघा -3 अधिक -3 मीन्स ऋण 3 अधिक ऋण 3 अधिक ऋण 3 अधिक ऋण 3, ही बेरीज आपण कितीदा केलं, म्हणजे ऋण 3 हे किती वेळेस आहे, 1 2 3 4 वेळेस आहे. तर याला आपण मुलांनो असं सुद्धा लिहू शकतो, ऋण 3 किती वेळेस आहे मुलांनो, गुणीला 4. तर बघा, म्हणून आपण समजा असंही केलं याची बेरीज करून तरी उत्तर तेवढंच येणार आहे, आणि गुणा करून केल्यावरही उत्तर तेवढंच येणार आहे. फक्त आपल्याला काय होणार आहे मुलांनो, वेळ वाचणार आहे. मग आपण काय करूया, अशा वेळेस याचा जो गुणाकार आहे तो करूया. म्हणजे 3चा फाडा 4 वेळेस म्हणूया, 4 तिरी उत्तर येईल 12.
पण बघा इथे चिन्ह कोणतं येईल, चिन्ह महत्वाचं आहे. तर बघा इथे ऋण चिन्ह आहे म्हणून इथे पण ऋण चिन्ह येईल. म्हणजे उत्तर किती येईल, ऋण 12 हे उत्तर येणार आहे. आणि समजा आपण असंही केलं मुलांना, तर बघा याची समजा बेरीज आपण केलं की ऋण 3 अधिक ऋण 3 अधिक ऋण 3 अधिक ऋण 3. समजा मुलांना असं सोडवलं तर याला बघा ऋण 3 आणि आपण हे मागील इत्तेमध्ये शिकलेलंच आहोत, धन ऋण ऋण 3 धन ऋण 3 धन ऋण 3 अशा प्रकारे येईल. मग याला आपण सोडवूया तर कसं येईल मुलांनो, ऋणचं चिन्ह येणारच आहे, ऋण 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 म्हणजे किती, 3 3 1 3 3 3 9 3 4 12. बघा 3 अधिक 3 6 6 अधिक 3 9 आणि 9 अधिक 3 12. बघा तेवढंच उत्तर आलेलं आहे मुलांनो. हे पण उत्तर आपलं गुणाकार केलं तरी तेवढंच आणि हे म्हणजे बेरीज केली तरी उत्तर कसं सारखंच आहे. म्हणजे बघा पूर्णांक संख्यांचा गुणाकार करता वेळेस आपल्याला काय करायचंय, चिन्हांकडे बरोबर लक्ष ठेवायचं आहे. इथे बघा ऋण 3 अधिक ऋण 3 अधिक ऋण 3 अधिक ऋण 3 ही बेरीज म्हणजेच ही संख्या 4 वेळा घेऊन केलेली बेरीज आहे. बरोबर आहे. संख्या वेगळ्या असते तर गोष्ट वेगळी, पण संख्या कशी आहे मुलांना इथे सारखीच आहे. आणि ती -12 म्हणजेच ऋण 12 येते. ही बेरीज आपण ऋण 3 गुणिला 4 बरोबर ऋण 12 अशी लिहू शकतो का मुलांनो? नक्कीच आपण अशी ही बेरीज लिहू शकतो. तर बघा जसं आता पूर्णांक संख्यांचा गुणाकार, आता आपण 4चा फाडा तयार करूया. बघा आपण 4चा फाडा तर आपल्याला येतो, पण आपण ऋण 4चा फाडा बघूया. तर बघा इथे समजा ऋण 4 गुणिला 0. बघा गुणिला 0 केलं तर आपल्याला माहित आहे कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यावर उत्तर नेहमी काय येते मुलांना, 0च येते. म्हणून ऋण 4 गुणिला 0 केलं तर इथे 4 आपलं उत्तर येते. मग बघा ऋण 4 गुणिला आपण इथे 1 करूया, ऋण 4 गुणिला 2, संख्या आपण वाढवत जाऊया, ऋण 4 गुणिला 4, ऋण 4 गुणिला 5. तसंच मुलांनो बघा ऋण 4 गुणिला 6, ऋण 4 गुणिला 7, ऋण 4 गुणिला 8. आता याच्या बरोबर किती येणार आहे ते आपण बघूया मुलांनो. आपण 4चा पूर्ण फाडा इथे तयार करूया. तर बघा जो फाडा आहे तो सारखाच राहील. 4चा टेबल आपल्याला 4चा फाडा तर आपल्याला येतोच मुलांना, फक्त इथे काय होईल, चिन्हांमध्ये फरक होणार आहे. तर बघा मुलांनो 4 गुणिला 1, पण ऋण 4 आहे म्हणून इथे ऋणाचं चिन्ह आपल्याला द्यावं लागेल आणि बाकी जो फाडा आहे जशाच्या तसा राहील. इथे सुद्धा बघा मुलांनो 4 दुने 8 होते तर आपल्याला 8 लिहावं लागेल, पण 4 कसं आहे, ऋण आहे म्हणून इथे ऋणाचं चिन्ह येईल. म्हणजेच लक्षात असं ठेवायचं मुलांना की गुणाकार करताना समजा ऋण गुणिला धन केलं तर उत्तर नेहमी ऋणच येणार आहे. कारण बघा ह्या ज्या बाकीच्या संख्या आहेत ह्या कशा आहेत, धन आहे, यांच्यासमोर कोणतं चिन्ह आहे, कोणतंच नाही. म्हणजेच ह्या काय आहेत, प्लस आहेत. ह्या सगळ्या कशा संख्या आहेत मुलांनो, ह्या धन संख्या आहेत. ह्या आपण इथे धन संख्या घेतलेल्या आहेत मुलांनो. पण ह्या टेबलकडे आपण बघितल्यावर कसं येईल, काय लक्षात येत आहे मुलांनो, निरीक्षण केल्यावर बघा टेबल लिहिला 4 तिरी 12, पण 4च्या समोर इथे ऋण संख्या आहे म्हणून इथे ऋण देऊया. इथे पण बघा 4चा फाडा 4 वेळेस म्हटलं तर किती येईल, 4 चौ 16. व्हेरी गुड मुलांनो, शाबाश. आणि इथे ऋण 4 आहे म्हणून उत्तर काय येईल, आपलं ऋण येईल. इथे 4 गुणिला 5 केलं, 4 पंचे 20. व्हेरी गुड. परंतु इथे ऋण 4 आहे म्हणून इथे पण आपल्याला ऋण हा चिन्ह द्यावा लागेल. तसंच मुलांना इकडे लक्ष द्या, बघा 4 गुणिला 6 तर 6 चौ 24 होणार आहे मुलांनो, पण इथे ऋण 4 आहे तर चिन्ह काय येईल, समोर आपल्याला ऋण लिहावं लागेल. तसंच 7 चौ 28 होणार आहे मुलांनो, पण इथे ऋण 4 गुणिला धन 7 आहे. इथे काही सिम्बॉल नाही, म्हणजे ह्या सगळ्या संख्या कशा आहेत, पॉझिटिव्ह नंबर आहेत, धन संख्या आहेत. तसंच ऋण 4 गुणिला 8 म्हणजे 8 चौ 32 होणार आहे मुलांनो, पण चिन्ह समोर आपण ऋणाचं देऊया. तसंच बघा 9 गुणिला 4 करूया, 9 चौ
36 होणार आहे मुलांनो. आणि इथे सुद्धा आपण ऋणाचं चिन्ह देऊया. तसं 4 गुणिले 10 केलं, 4 10 40 होणार आहे. आणि इथे पण आपण ऋणाचं चिन्ह देऊया. तर बघा, हे जो आपण टेबल हा तुम्ही निरीक्षण करा, याचं ऑब्झर्वेशन करा. आणि आफ्टर ऑब्झर्वेशन तुमच्या काय लक्षात येत आहे मुलांनो? बघा, जो फाडा आहे तो सारखाच आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. म्हणजे 4चा जो टेबल आहे, जो फाडा आहे, तो कसा आहे मुलांनो? सारखाच आहे. पण इथे चेंज काय होत आहे? चिन्हांचा बदल होत आहे. तर याच्यावरून आपल्या लक्षात येते की समजा कोणतीही ऋण संख्या असली तर ऋण संख्या गुणीला समजा धन संख्या केली तर उत्तर जे आहे ते ऑलवेज ऋण येणार आहे. बघा मुलांनो, आपण काय म्हणू शकतो? ह्या टेबलला ऑब्झर्व केल्यावर लक्षात येते, समजा कोणतीही ऋण म्हणजेच काय होते मुलांनो? मायनस नंबर. ऋण गुणीला धन, धन म्हणजे पॉझिटिव्ह नंबर. समजा ऋण गुणीला धन केलं तर उत्तर नेहमी काय येणार आहे? ऋण येणार आहे. म्हणजेच मायनस मल्टिप्लाय बाय प्लस, आन्सर ऑलवेज मायनस. म्हणजे उत्तर नेहमी काय येणार आहे आपलं मुलांनो? मायनस मध्ये आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे मग बघा, एक्झाम्पल घेऊया, आपण उदाहरण घेऊया की समजा आता -9 लाच आपण ऋण 9 गुणीला धन 5 घेतलं तर उत्तर काय येईल मुलांनो? सांगा. अगदी बरोबर उत्तर सांगितलं मुलांनो. बघा, 9चा फाडा 5 वेळेस म्हटलं तर इथं 10 पर्यंत फाडे मुप्पाटच आहेत. 9 5 45 म्हणून उत्तर येईल 45. पण ऋण 9 आहे म्हणून ऋण 45 येईल. तसंच समजा मुलांना अजून एक उदाहरण बघूया. हा उदाहरण 1 घेतला आपण. समजा ऋण 5 गुणीला 3 केलं तर उत्तर काय येईल मुलांनो? 2 मधून गुणाकारामध्ये गुणाकार करताना 2 मधून कोणती एक संख्या ऋण असेल किंवा मायनस असेल तर आन्सर नेहमी ऋणच येणार आहे, मायनस येणार आहे. तर बघा, इथे 5चा टेबल आपण 3दा म्हणूया 15, पण इथे ऋण 5 आहे म्हणून उत्तर येणार आहे ऋण 15. तर नक्कीच मुलांनो, तुम्हाला गुणाकारातला हे जे एक प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे, तो समजला असेल की ऋण 4 गुणीला धन मीन्स कोणतीही ऋण संख्या ही धन संख्या सोबत आपण मल्टिप्लाय केली तर आन्सर नेहमी ऋणच येणार आहे. बघा, इथे 4 गुणीला 0 केलं तर 0 आलेला आहे. आणि तसंच बघा मुलांनो, इथे -4 म्हणजे ऋण 4 गुणीला 1 बरोबर ऋण 4, ऋण 4 गुणीला 2 बरोबर ऋण 8, तसंच ऋण 4 गुणीला 3 बरोबर ऋण 12. तर बघा, यातील आकृतीबंधांचे आता निरीक्षण करा. आणि हे आकृतीबंधाचं निरीक्षण केल्यावर काय लक्षात आलं आहे मी आता तुम्हाला सांगितलंच आहे, तरी आपण बघूया मुलांनो. येथे ऋण 4चा गुणक एका एककाने वाढला आहे. बघा, तो एकेकाने वाढलेला आहे. 1 2 3 4 असं वाढलेला आहे की गुणाकार 4ने कमी झालेला दिसतो. पण बघा, जो गुणाकार आहे तो कसा झालेला आहे मुलांनो? 4ने कमी झालेला दिसतो. कारण बघा, इथे यांचा म्हणण्याचा अर्थ काय आहे? इथे 4चा गुणक एका एककाने वाढला आहे. बघा, इथे एक एककाने हा वाढत गेलेला आहे, परंतु वाढला की गुणाकार 4ने कमी झालेला आहे. कारण बघा, इथे बघा, ऋण 4 मोठा आहे की ऋण 8 मोठा आहे मुलांनो? ऋण 4. ऋण 8 मोठा आहे की ऋण 12 मोठा आहे? म्हणून त्यांचं म्हणणं आहे की ऋण 4चा गुणक एका एककाने वाढला की गुणाकार हा प्रत्येक वेळेस 4ने काय झालेला आहे? कमी झालेला दिसत आहे. कारण ऋण 4 ही आणि ऋण 8 बघितलं तर आपण समजा धनसंख्येचं बघितलं, समजा आपण 4 गुणीला 1 केलं असतं तर 4 आलं असतं, 4 गुणीला 2 केलं असतं तर 8 आलं असतं. इथे काय होत आहे मुलांनो? जो गुणाकार आहे तो 4ने काय होत आहे? वाढत आहे. परंतु इथे ऋण संख्यांसोबत जो गुणाकार केला, इथे ऋण 4 आहे तर ऋण 4चा गुणक एकाकाने इथे वाढून राहिलेला आहे, पण जो गुणाकार आहे तो 4ने काय होत आहे? कमी होत आहे. कारण -4 -8 मध्ये ही संख्या मोठी आहे. ह्या दोघांमध्ये कम्पेअर केलं तर ही संख्या
मोठी आहे. म्हणजेच ऋण 4 चा गुणाकार जो आहे तर तो गुणाकार काय होत आहे, 4 4 ने कमी होत आहे. हाच आकृतीबंध ठेवून ऋण 4 चा फाडा वरच्या बाजूला गुणक कमी करून वाढवलेला आहे. ऋण 4 चा आपण इथे फाडा आता बघितलेला आहे आणि तुम्हाला समजलेला आहे. पण आता बघा हाच आकृतीबंध ठेवून ऋण 4 हा फाडा वरच्या बाजूला गुणक जो आहे तो कमी केलेला आहे. गुणक इथे काय केलेला आहे, कमी केलेला आहे. बघूया मुलांना आपण, जो इथे -4 ऋण 4 गुणिला 0 केलं होतं तर आपलं काय आलं, तर 0 उत्तर आलं होतं. ऋण 4 गुणिला 1 केलं होतं तर ऋण 4 आलेलं आहे. म्हणजेच इथे ऋण 4 चा गुणक एका एककाने वाढला की गुणाकार 4 ने काय झालेला आहे, कमी झालेला आहे. हाच आकृतीबंध ठेवून ऋण 4 हा फाडा वरच्या बाजूला गुणक कमी करून वाढवला आहे. तर तो कसा तयार होईल हे आता आपण इथे बघूया मुलांनो. तर बघा इथे काय केलेलं आहे, यांनी दुसरी पण संख्या काय घेतली, ऋणच घेतलेली आहे. तर बघा इथे काय केलेलं आहे, प्रत्येक जी संख्या आहे सगळी हाच आकृतीबंध ठेवून ऋण 4 हा फाडा वरच्या बाजूला गुणक कमी करून इथे वाढवलेला आपल्याला दिसत आहे मुलांनो. म्हणजेच इथे काय केलेलं आहे की ऋण 4 गुणिला ऋण 2. बघा इथे ऋण ऋण दोन्ही संख्या असल्या तर आन्सर नेहमी काय येते, गुणाकारामध्ये धन येते. आपण काय बघितलं मगाशी मुलांनो, समजा एक संख्या ऋण आहे आणि त्याचा गुणाकार धन संख्या सोबत होते तर उत्तर नेहमी काय येईल, ऋण येईल. म्हणजे 4 गुणिला 2 केलं तर 4 दुने 8 ऋण. परंतु समजा दोन्ही संख्या ऋण आहेत तर जो उत्तर आहे तो काय येईल, नेहमी धन येणार आहे. बघा 4 चौ 16, पण इथे ऋण ऋण गुणाकारामध्ये काय होते, धन होते. म्हणून इथे म्हटलेलं आहे की हाच फाडा आकृतीबंध ठेवून 4 चा हा फाडा वरच्या बाजूला गुणक जो आहे तो कमी करून वापरला आहे. तर बघा कसा फाडा झालेला आहे. इथे बघा 4 दुने 8 तर येईल, पण गुणाकारामध्ये दोन्ही ऋण संख्या असल्या तर ऋण ऋण काय होते मुलांनो, धन होते. म्हणून धन आलेला आहे. इथे पण ऋण 4 गुणिला ऋण 1 केलं तर धन 4 उत्तर येणार आहे. इथे पण बघा कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर हे शून्यच येणार आहे. म्हणजे मुलांनो काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, बघा एक पहिलं जे सांगितलं की ऋण गुणिला धन केलं, बघा ऋण गुणिला धन केलं तर उत्तर नेहमी ऋण येईल. तसंच बघा दोन्ही संख्या ऋण असल्या तर उत्तर हे नेहमी धन येणार आहे. उत्तर कसं येईल मुलांनो, नेहमी धन येईल. आणि समजा ऋण धन असलं तर उत्तर हे ऋण येणार आहे. इथपर्यंत नक्कीच मुलांना तुम्हाला समजलं असेल, काही डाऊट नसेल असं मला वाटते. तर आता आपण समोर वळूया. तर मुलांनो आता आपण बघूया 5 चा फाडा बघूया. 4 चा फाडा कसा झाला आहे तो आपण 4 चा फाडा बघितलेला आहे मुलांनो. तर आता आपण 5 चा फाडा बघूया. तर इथे बघा मुलांनो, लक्षात घ्या, ऋण 5 गुणिला ऋण 3 केलं तर किती आलं, 5 गुणिला 3 म्हणजे 5 तिरी 15. आणि काय सांगितलं मी तुम्हाला आताच की ऋण ऋण धन होते, म्हणून इथे धन 15 आलेलं आहे. तसंच बघा मुलांनो, समजा ऋण 5 गुणिला ऋण 2 समजा आपण घेऊया तर किती येईल, 5 दुने 10. पण ऋण ऋण काय होईल मुलांनो, धन होणार आहे. तसंच बघा ऋण 5 गुणिला ऋण 1 बरोबर किती होईल मुलांनो, धन 5 होणार आहे. तसंच ऋण 5 गुणिला समजा 0 घेतलं तर उत्तर काय येईल, 0. आणि समजा बघा मुलांनो, ऋण 5 गुणिला समजा 1 घेतलं तर काय उत्तर येईल, इथे ऋण 5. तसंच ऋण 5 गुणिला 2 केल्यावर काय येईल मुलांनो, याच्या आधीच मी सांगितलं आहे की ऋण गुणिला धन बरोबर ऋण. तर इथे ऋण 10 उत्तर येईल. समजा ऋण 5 गुणिला 3 केलं तर इथे 5 तिरी 15 ऋण 15 येणार आहे. आणि समजा ऋण 5 गुणिला 4 केलं तर ऋण 20 उत्तर येणार आहे. तर लक्षात काय येते मुलांनो, की गुणाकारामध्ये बघा दोन्ही समजा निगेटिव्ह संख्या असल्या, दोन्हीही ऋण ऋण संख्या असल्या तर गुणाकार जो आहे तो नेहमी काय येतो, पॉझिटिव्ह येतो.
पण समजा गुणाकारामध्ये एक संख्या ऋण आहे, दुसरी संख्या धन आहे, तर उत्तर नेहमी ऋणच येणार आहे. तर अशा प्रकारे हा जो 5चा जो फाळा आहे तो राहणार आहे. बघूया मुलांना आपण. जो 5चा फाळा आहे, ऋण 5 गुणिला ऋण 3 बरोबर 15, ऋण 5 गुणिला ऋण 2 बरोबर 10, ऋण 5 गुणिला ऋण 1 बरोबर किती होईल मुलांनो? 5. कारण दोन्ही संख्या इथे ऋण आहेत आणि ऋण ऋण काय होते? धन होते. इथे सुद्धा बघा ऋण 5 गुणिला 0 आहे आणि आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही संख्याला 0 ने गुणल्यावर उत्तर काय येणार आहे? नेहमी 0च येणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा ऋण 5 गुणिला धन 1 केलं तर उत्तर काय येणार आहे? ऋणच येणार आहे. इथे ऋण 5 गुणिला धन 2 बरोबर किती येईल? ऋणच उत्तर येणार आहे, ऋण 10. म्हणजे फाळा सारखाच आहे, 5 गुणिला 3 15, पण एक संख्या काय आहे? ऋण आहे, म्हणून इथे उत्तर मध्ये ऋण येणार आहे. चौथं बघा ऋण 5 गुणिला 4 केल्यावर उत्तर किती येईल? 5 गुणिला 4 5 चौ 20 आणि 5च्या समोर ऋण आहे, तर उत्तर सुद्धा इथे ऋण येणार आहे. बघा इतके आपण 4 आणि 5चा फाडा जो आपण बघितला त्याच्यावरून आपल्या लक्षात काय आलेलं आहे मुलांनो? की कोणत्याही ऋण संख्येचा गुणाकार नेहमी धन संख्या येते. बघा ऋण संख्यांचा गुणाकार काय येईल? नेहमी धन येईल. आणि समजा गुणाकारामध्ये एक ऋण आहे आणि एक धन संख्या आहे, तर गुणाकार नेहमी ऋण येणार आहे. बघा म्हणजेच हे काय आहे? ऋण गुणिला ऋण बरोबर धन. म्हणजे आपण म्हणू शकतो ऋण गुणिला ऋण बरोबर धन संख्या होते. तसंच मुलांनो इथे बघा ऋण गुणिला धन केलं तर उत्तर नेहमी ऋण येणार आहे. बघा हे आपल्या आता आपण 4 आणि 5चा टेबल बघितला, त्याच्यावरून आपल्या निरीक्षणात आलेलं आहे की गुणाकारामध्ये काय नियम आहे? ऋण गुणिला ऋण बरोबर धन, तसंच ऋण गुणिला धन बरोबर ऋण हे उत्तर येतं. इथे आपल्याला दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. 2 धन पूर्णांकाचा गुणाकार धन पूर्णांकच येतो. तसंच एक धन पूर्णांक संख्या व एक ऋण पूर्णांक संख्या याचा गुणाकार नेहमी ऋण पूर्णांक येतो. आणि 2 ऋण पूर्णांकांचा गुणाकार नेहमी काय येतो? धन पूर्णांक येतो. समजा एक धन संख्या आहे, धन गुणिला धन बरोबर धनच येईल. बरोबर आहे? म्हणजे समजा मुलांनो आता आपण 5 गुणिला 3 करूया तर उत्तर 15 येणार आहे. म्हणजे दोनही धन संख्यांचा गुणाकार धनच येणार आहे. तसंच एक धन संख्या आहे आणि एक ऋण संख्या आहे, तर त्याचं उत्तर काय येईल? धन आणि ऋण ऋणच उत्तर येणार आहे. समजा बघा आता 8 गुणिला -2 आहे, तर 8 दुने 16च येईल, पण चिन्ह काय येईल? हे ऋणाचं चिन्ह येणार आहे. तसंच तिसरं बघा मुलांनो, ऋण संख्या गुणिला धन संख्या बरोबर काय येणार आहे? बघा ऋण संख्या गुणिला धन संख्या केली तरी पण उत्तर काय येणार आहे? हे चुकीचं दिलेलं आहे मुलांनो, इथे असं नाही पाहिजे होतं. कारण बघा इथे काय म्हटलेलं आहे यांनी? ऋण संख्या, ऋण म्हणजे ही ऋण संख्या गुणिला धन संख्या केलं तर उत्तर बरोबर आहे ऋणच येणार आहे मुलांनो. उत्तर काय येईल आहे? ऋणच येणार आहे. म्हणजेच बघा समजा ऋण म्हणजे ऋण 5 घेतलं गुणिला धन म्हणजे 9 घेतलं, तर उत्तर काय येईल? ऋणच येणार आहे. तर बघा 9 गुणिला 5 9 5 45, पण आधी जे सिम्बॉल येणार आहे ते कशाचं येणार आहे? ऋणाचं येणार आहे. इथे आपल्याला बघा ओव्हरऑल लक्षात आलेलंच आहे की गुणाकारामध्ये आपल्याला कसे चिन्ह लक्षात ठेवायचे आहेत ते. आणि शेवटचं बघा ऋण गुणिला ऋण हे धन येते. म्हणजेच बघा समजा -9 गुणिला -9 आहे, तर यांचा कसं येईल मुलांनो? ऋण ऋण गुणाकारामध्ये धन येते. 9 9 81, पण काय येईल चिन्ह? धन येईल. म्हणजेच ऋण 9 गुणिला ऋण 9 केलं तर उत्तर काय येणार आहे? धन उत्तर येणार आहे.